श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभ्रान्तिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरु समर्थ ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु समर्थ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। दीन दयाळा पूर्ण कृपाळा कृष्णा लवकर ये रे। दीन दयाळा पूर्ण कृपाळा कृष्णा लवकर ये रे। पतित पावन ब्रीद सास हे करुणी दर्शन दे रे। पतित पावन ब्रीद सास हे करुणी दर्शन दे रे। सर्व भक्तावर दयाची यश कृपा अशी ही राहू दे। तव भक्तावर सदैव ऐची कृपा तुझी रे राहू दे। क्षीण क्षीण जगवनी वयदा दीन दीन म्हणून सखया न करी माझा त्रास रे। दीन दयाळा पूर्ण कृपाळा कृष्णा लवकर ये रे। पतित पावन ब्रीद सास हे करुणी दर्शन दे रे। शरणागत मी डोळे चरणी धावे कृष्णदास रे। शरणागत मी डोळे चरणी धावे कृष्णदास रे। दीन दीन म्हणून सखया न करी माझा त्रास रे। दीन दीन म्हणून सखया न करी माझा त्रास रे। दीन दयाळा पूर्ण कृपाळा कृष्णा लवकर ये रे। पतित पावन ब्रीद सास हे करुणी दर्शन दे रे। पतित पावन ब्रीद सास हे करुणी दर्शन दे। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद। हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद।
कृष्ण हरे राम राधे गोविंद हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मने वेधिली गोविंदे तुका म्हणे छंदे मने वेधिली गोविंदे तुळीच्या सुखा अंत पार नाही देखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा अंत पार नाही देखा अंत पार नाही देखा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय आज कृष्णाष्टमी काल झाली आणि आज काल्याचा दिवस आहे आणि त्यानिमित्त आपण आज तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. ते सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. का हो? कारण गोकुळामध्ये अवतरले कोणास भगवान गोपाल कृष्ण अवतरलेले आहेत. खरं तर किती आनंद झाला असेल सांगा. भगवंतानी आपण म्हणतो चरित्र नाही का, ज्यांचे चरण 3 ठिकाणी लागलेत त्यांना चरित्र असतं. कुठे लागलेत? पहिलं याच्यामध्ये लागलेत त्यांचं की एकाच्या कारागृहात जन्म झालेला आहे मथुरेत. तिथून कुठे गेले? गोकुळामध्ये गेले आणि त्याच्यानंतर वृंदावनामध्ये गेले आणि शेवटी द्वारकेला गेले. पण तिथपर्यंत नाही आपण जायचं. आपण फक्त मथुरेपर्यंत किंवा वृंदावनापर्यंतच आपण जाऊन पोचायचं आहे. म्हणून 3 ठिकाणी ज्यांचे चरण लागले त्यांचं चरित्र असतं आणि म्हणून भगवंतांचं चरित्र असतं, माणसांचं चरित्र कधीही नसतं. आणि म्हणून ते सांगतात की काय सांगितले? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. कारण इतका आनंदी आनंद सगळीकडे झालेला आहे की माणसाला आनंदाशिवाय दुसरं काहीही नको असतं. खरं तर
आपण सगळेजण संसारामध्ये आनंद शोधायला जातो, पण खरंच संसारात आनंद आहे का हो? अजिबात नाही आहे संसारात. समर्थ सांगतात तसं, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. ह्या संसारामध्ये सगळ्या गोष्टी दुःखमयच आहेत, पण तरीसुद्धा त्या दुःखमय असलेल्या संसारात आपण सुख शोधायचा प्रयत्न करतो. संत सांगतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. एवढं मोठं दुःख असतं. खरं तर दोन्ही बरोबरच असतं बरं का. आपल्याला फक्त दुःख आलं कारण आनंद असतो तो आपल्याला काही येत नाही. सुख आपल्याला दुसऱ्याला दाखवता येतं का? मग दुःख झालं की खरंच गंमत आहे बघा. माणसाला भगवंतानी चेहरा दिलेला आहे. गंमत असते की नाही? आपल्या चेहऱ्यावरचे भाव वाचून आपल्या मनात काय आहे त्या समोरच्या व्यक्तीला कळू शकतं. मग काय म्हणतात, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा. तुमच्या चेहऱ्यावरनं आज तुम्हाला दुःख आहे का तुमच्या मनात आनंद आहे ते कळतं. म्हणून आपला चेहरा नेहमी प्रसन्न ठेवायचा आहे, नाही का. आपण म्हणतो आम्ही देवाला प्रसाद दाखवला, आहे की नाही. देवापुढे पेढे ठेवले, काय खाऊ ठेवला, सगळं ठेवलं. हे आम्ही काय केलं, आणि देवाला आम्ही नैवेद्य दाखवलं. नैवेद्य ह्याचा अर्थ आहे निवेदन करणं. आपण म्हणतो ना की आत्मनिवेदन ही शेवटची 9वी भक्ती आहे. पण नैवेद्य ह्याचा अर्थ आहे भगवंताला निवेदन करायचं आहे की आमचं सगळं जीवन आम्ही तुझ्या चरणी वाहणार आहोत. हे निवेदन परमेश्वराला खरं तर त्या ठिकाणी करायचं. आपण म्हणतो प्रसाद. खरं तर प्रसाद ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला वाटतं देवापुढे पेढे ठेवले ते खाल्ले की प्रसाद झाला. नाही, आमचे संत सांगतात प्रसाद ह्या शब्दाचा अर्थ आहे आपण केलेल्या कोणत्याही कृतीला, कर्माला भगवंतानी दिलेला प्रतिसाद म्हणजे खरं प्रसाद आहे तो. पण आपण त्या प्रतिसादापर्यंत जाऊन पोचतच नाही. आपण फक्त प्रसादातच आपलं मन अडकलेलं असतं. संसारात राहून सुद्धा अखंड परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करणं हा खरा आनंद आहे. म्हणजे सांगतात की गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा. कारण भगवंत कसे आहेत बघा, आनंदाचा कंद असलेले परमात्मा आहे. म्हणून निळोबारायांनी एका छानशा ह्याच्यामध्ये त्याचं वर्णन केले. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण, नित्यानंद पुढे आनंद तो कोण. नको वैकुंठीचा वास आहे सर्व सुखानाश, नको वैकुंठीचा वास आहे सर्व सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, आनंद तो कोण, आनंद तो कोण. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. नित्य आनंद कोण आहे? खरं तर परमात्मा हाच नित्य आनंद देणारा आहे. पण आपण आनंद बाहेर शोधायला जातो, तो खरं तर आतमध्येच असतो. त्या परमात्म्याची आठवण आपण काढली की तो नित्य आनंद आपल्याला भोगायला मिळतो. त्याच्यासाठी अनंत गोष्टी कराव्या लागतात की अखंडपणे परमेश्वराचं नामस्मरण करायचं असतं. होय की नाही? महाराजांच्या याच्यातला एक श्लोक आहे, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरु समर्थ ब्रह्मचैतन्य महाराज की जय. काय सांगितले बघा महाराज, जयाने सदा वास नामात केला. होय की नाही? ह्या 2 गोष्टी सांगितल्यात बघा. वास नामात केलेला आहे त्याने, म्हणून त्यांना नाम अवतार म्हणतात.
आणि दुसरी गोष्ट ते सांगताना सांगताय त्याचा शब्दमध्ये तोडून मग पुढचा हे करायचा आहे, वासना मात केला, वासनेवर मात करून पुढे जायचं आहे. कारण आपलं कसं आयुष्य असतं, वासनेतून जन्म आणि जन्माला आले की पुन्हा वासना, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, ह्यातच आपलं सगळं आयुष्य चाललेलं असतं. किती जन्म आलेत किती गेलेत आपल्याला काहीही माहिती नाही. पण आता काय आहे, आपल्याला मानव देह मनुष्य जन्म मिळालेला आहे. मग त्या मनुष्य जन्माचं सार्थक काय करायचं आहे, मनुष्य देहाते ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंतानी आपल्याला हा मानव देह दिलेला आहे, तो आपला उद्धार आपण करायचा. भगवद्गीतेत भगवंतानी सांगितले, उद्धरे आत्मनात्मानम, तुझा उद्धार तूच करायचा आहे, दुसरा कोणीही येऊन तुझा उद्धार करणार नाही. आज आपण सगळीकडे बघतो आहोत नाही का, अमक्याचे आंदोलनात आली, तमक्याचे आंदोलनं चालली. त्यांना वाटतं आपले जे पुढारी असतात ना ते आपला उद्धार करतील, पण पुढारी फक्त स्वतःचा उद्धार करून घेतात, भरपूर कमाई करून घेतात, बाकीचे तुम्ही तसेच राहता म्हणून पुन्हा आंदोलनं करायची. सारखं हेच चालू असतं आपल्या ह्याच्यामध्ये. भगवंताच्या ठिकाणी तसं नाही आहे. भगवंत जे आपल्याला देणार आहे ते शाश्वत आहे. खरं आपलं जीवन आहे, संसार सगळं अशाश्वत आहे. आम्ही आपण गमतीने सांगतो बघा, को विश्वास पुनश्वास, पुढचा श्वास घेणार आहोत की नाही, हे सुद्धा आज आता कोविडचं इतकं प्रकरण चाललेली आहेत ना सगळीकडे, की खरंच पुढचा श्वास आपण घेणार आहोत की नाही, आपल्या घरी आपण परत येणार आहोत की नाही, याची सुद्धा माणसाला खात्री नाही. आज सगळीकडे सगळ्या गोष्टींचा बाजार चाललेला आहे. आपण पूर्वी म्हणायचे की डॉक्टर म्हणजे कोण, देव. आता नाही आहे, देव नाही आहे, ते आता यम झालेले आहेत सगळेजण, होय की नाही. पैसा कसा मिळवता येईल ह्याच्यापुरते सध्या त्या सगळ्या डॉक्टरांचं किंवा यांचं हे चाललेलं आहे. काही चांगले असतील ते लोकांच्यासाठी कार्य करतही असतील, पण त्यातले 50% असे असतील आणि 50% असे असतील. त्यामुळे भगवंताने आम्हाला मनुष्य देह दिलेला आहे. त्या मनुष्य देहामध्ये ज्ञान मिळवायचं, त्या ज्ञानाने आपण मनुष्य देवत्वाला जाऊन पोचायचं आहे खरं तर. पण आपण ते करत नाही. आपण आपल्या संसारातच फक्त गुरफटलेला असतो. मी, माझं आणि मला. आम्ही गमतीने सांगतो बघा, चातुर्मास सुरू झालेला आहे, होय की नाही. चातुर्मासात नियम करायचा की मी, माझं आणि मला हे 3 शब्द सोडून बोला. कुणालाही असं बोलता येत नाही. बघा ना, आता यंदा दहीहंडीचा, कृष्णाने खरं दहीहंडी सुरू केलेली आहे, पण आज आम्ही हंडी आमची कुठली असते, सगळ्या पक्ष्यांच्या हंड्या लागतात. मुंबईत तरी निदान काय सगळीकडे तेच चाललेलं आहे. यंदा इतकं छान शांत वाटतंय, कुठले गडबड नाही, गोंधळ नाहीत, वाद्यांचे आवाज नाहीत, काही नाही. तर देवाला सुद्धा खरं खूप शांत वाटत असेल. कारण इतके आवाज, इतकं सगळं आपण हे काही करतो की त्या देवाला किती त्रास त्याचा होतो याचा विचारच करत नाही आपण, नाही का. जोर जोरात ढोल वाजवायचे, जोर जोरात सगळ्या गोष्टी करायच्या आणि परत तेवढं करून थांबत नाही आहो आपण. घाण जिथे जातो तिथे गलिच्छपणा करण्याचं व्रत माणसाने घेतलेलं आहे. स्वच्छ काहीच करत नाही आम्ही, पण गलिच्छपणा मात्र आपण करतो आणि भगवंताला तोच गलिच्छपणा आवडत नाही. तो सांगतो, रे तुम्हाला एवढं छान मन बुद्धी सगळं दिलेलं आहे, पण त्या ह्याचा उपयोग करून आपण स्वच्छता करणं, स्वच्छता राखणं सारखं सांगत असतात. सारखे हात धुवा. अहो मी म्हटलं काही काही ठिकाणी प्यायला पाणी नाही आहे अशी अवस्था आहे आणि आम्ही आमच्या इथे हात धुवायला आणि ह्याला किती पाणी वापरतो. खरं किती गमतीची गोष्टी, विरोधाभास आहे सगळा हा खरं तर आपल्या ह्याच्यामध्ये चाललेला आहे तो आता. म्हणून भगवंत सांगतायत आम्हाला की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. तिथे इतकं सुख भरलेलं आहे कारण सुखाचा, आनंदाचा कंद त्या ठिकाणी अवतरलेला आहे. आणि म्हणून हे सुख जे आहे, म्हणून ते सांगतात नित्यानंदापुढे आनंद तो कोण, हा नित्य आनंद देणारा परमात्मा गोकुळामध्ये आलेला आहे. म्हणून काय म्हणतात, देवकिया उदरी वाहिला, यशोदे सायासे पोसिला, शेवटी उपयोगा गेला पांडवांच्या. म्हणून बघा मग अशी चरित्र म्हणलं ना, पुन्हा 3 ठिकाणी भगवंत गेलेले आहेत. भगवंत कुणाचा उद्धार करायचा आणि कुणाचा नाही, हे खरं तर गमतीची गोष्ट आहे. बघा आता काल रामायणाचे वाचत होते, राम रावणाचं युद्ध झालं. युद्धानंतर रामाने इंद्राला विनंती केली की आता जे आमचे रणांगणावर सगळे वानर सेना पडलेली आहे त्यांना तुम्ही अमृताचं सिंचन करा आणि त्यांना सगळ्यांना पुन्हा जिवंत करा.
ते ऐकल्यावर इंद्राला जरा गंमत वाटते की राम एवढे सगळ्या जगाचा विचार करणारे आणि फक्त वानरांना जिवंत करा असं का सांगतायत. तेव्हा ते राम सांगतायत की अहो माझं नाम घेत घेत त्या लोकांनी राक्षसांनी सगळ्यांनी युद्ध केलेलं आहे, त्यामुळं रामनामाने ते आधीच उद्धरून गेलेत. त्यामुळे आता जे ह्याच्यावर आहेत समरांगणावर जे काही आहेत ते फक्त सगळे वानर आहेत. आणि हे वानर नाही आहेत बरं का मंडळी, हे सगळे पूर्वीचे ऋषी मुनी देव वगैरे जे आहेत गंधर्व, त्या सगळ्यांनी रामांची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी वानरांचा अवतार घेतलेला आहे. कारण रामाची सेवा करायला मिळणार आहे, त्यामुळे कुठलाही जन्म येऊ देत नाही का. तुका म्हणे ध्यानी धरा होणे गाढव कुत्रा. कोणता जन्म आपल्याला येणार आहे माहिती का आपल्याला? अजिबात माहिती नाही. आणि म्हणून ते सांगतात की काय झालं होतं ज्या वेळेला भगवंतांना कारागृहातून वसुदेवानी आणून ठेवलेले कुठे? यशोदेच्या पुढे, होय की नाही. यशोदेला कळलंही नाही की आपल्याला मुलगा झालाय का मुलगी झाली. ती माया भगवंतानी आपली सगळीकडे पसरलेली होती. आणि ही मायाच इतकी हे आहे ना की आपण सुद्धा सगळे त्या मायेमध्येच गुरफटून जातो. भगवंतांची माया ती वेगळी होती आणि आमच्याकडे जी आहे ती संसाराची माया आहे. आम्ही त्या संसाराच्या मायेतच सगळेजण गुरफटून गेलेलो आहोत. म्हणतो सांगते गुढिया तोरणे करथी कथा गाती गाणे. त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चिंतन सगळ्यांना एवढा आनंद झालेला आहे. कारण नंदाच्या घरी, नंद हा त्या गावचा पाटील आहे, होय की नाही, राजा आहे. व राजाच्या घरी जर पुत्राचं आगमन झालं तर प्रजेला सगळ्यांना आनंद होणारच की नाही. मग हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सगळेजण त्या ठिकाणी आलेले आहेत. असा उत्सव आनंदाचा त्या ठिकाणी चाललेला आहे. म्हणजे सांगतात गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, होय की नाही. कोण आलेलं आहे? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हा बाळकृष्ण नंदाच्या घरात आलेला आहे. असं बारसं झालं, नामकरण करायचं ठरलं, होय की नाही. आणि असं ज्या वेळेला ठरतं आपल्याकडे आता ना, खरं तर बारसं ह्या शब्दाचा अर्थ आहे 12व्या दिवशी नामकरण मुलाचं करायचं असतं. पण आम्ही आता 2 महिने 3 महिने 4 महिने कितीही महिने झाले तरी नामकरणालाच आम्हाला वेळ मिळत नाही. अशी आजची परिस्थिती आहे सगळीकडे, होय की नाही. मग बारसं 12व्या दिवशी जे ठेवलं जातं त्याला बारसं म्हणायचं असतं. त्या दिवशी दिवस बघायला लागत नाही, मुहूर्त लागत नाही, म्हणून 12व्या दिवशी बारसं करायचं. आणि मग पुढचं तुम्हाला जे काही करायचं असेल ते. आता तर काय वाढदिवस करतात, होय की नाही. केवढा खर्च करतात. पहिल्याच वर्षाचा मोठा वाढदिवस करतात आम्ही मुलांचे आमच्या. आम्ही गमतीने सांगतो बघा, वाढदिवसांना आम्ही काय करतो, त्या पोराला काहीही कळत नसतं, ते पोर रडत असतं खरं तर. आणि आईबाप सगळ्यांच्या याच्यावर मजा मारत असतात, बाकी काही नाही. त्या मुलाला त्या वाढदिवसाचं काहीही कौतुक नसतं. कारण काय कोण आहे कोण नाही आहे, कोण आपलं कोण काही कळत नाही त्या मुलाला खरं तर. तरीसुद्धा मी सगळ्यांना खरंच हात जोडून सगळ्यांना विनंती करते की तुम्ही पहिल्या वर्षाचा वाढदिवस घरातल्या घरात साजरा करा. पण 5 वर्षाचा वाढदिवस जेव्हा कराल ना तेव्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना बोलवून तो वाढदिवस साजरा करा. कारण त्या मुलाला त्या वाढदिवसाचा आनंद लुटता येतो. मग पण आम्ही काय करतो, वाढदिवसाच्या दिवशी मोठा केक करून आणायचा आणि त्याच्यावर मेणबत्ती लावायची. मला वाटतं मागच्या वेळेला पण मी हा विषय मांडलेला होता आपल्यासमोर, पण पुन्हा एकदा आठवण करून देते आहे की एक मेणबत्ती लावायची आणि ती मेणबत्ती त्या मुलाला फुंकून विझवायला सांगायची. विझवणं ही भारतीय संस्कृती नाही, ही हिंदू संस्कृती नाही. आपल्याकडे उदबत्तीसुद्धा आपण अशी हलवून ती विझवतो, होय की नाही. फुंकर मारून उदबत्ती आपण विझवत नाही. किंवा निरांजनसुद्धा शांत होईपर्यंत आपण वाट बघतो, जे विझवायचं नाही. जे विझवणं ही भारतीय संस्कृती नाही आहे, हिंदू संस्कृती नाही आहे. पण आम्ही आता सगळं पाश्चात्यांचं अनुकरण करायला लागलो. अनुकरण नाही आहे, ते अंधानुकरण आहे. त्यांनी टाकलं आणि आम्ही उचललं आहे, अशी आज आमची सगळ्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून ते सांगतात की बालकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मने वेधिली गोविंदे. ह्या परमात्म्याने सगळ्यांचं मन आकर्षित करून घेतलं आहे. म्हणून गर्गमुनींनी त्याचं नाव काय ठेवलं आहे? कृष्ण, होय की नाही. चित्ताकर्षयती इति कृष्ण. सगळ्यांचं चित्त ज्याने आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे त्याला कृष्ण म्हणतात. मग असा कृष्ण आमच्या घरी आला तर काय होईल? येणारच नाही आधी, होय की नाही. आला तर आम्ही सांगू आधी तू देव आहेस ते सिद्ध कर, मग पुढचं काय ते आपण ठरवूया. इतकी आमची मानसिकता आहे माणसांची. आम्ही एकमेकांना माणसांच्यातल्या माणसांना ओळखत नाही, आई वडिलांना ओळखत नाही. आत्ताच आता हे कोरोनाचे हे चाललेले ना,
त्यातली एक गमतीची गोष्ट कोणीतरी असं सांगत असतं. एक मुलगा इथे मुंबईत आजारी होता आणि त्याची आई दिल्लीला होती. मुलाला बरं नाही म्हणून आई दिल्लीतनं मुंबईत आली. मुलाची सेवा केली, मुलगा बरा झाला आणि मुलगा बरा झाल्यानंतर मुलांनी आईला हाकलून लावली घरातनं, आता तू जा दिल्लीला परत. त्या माऊलीजवळ पैसे नव्हते, काहीही नाही. कोण ओळखीचे लोक होते, त्यांनी काहीतरी पैसे दिले आणि मग ती माऊली परत आपल्याकडे दिल्लीला आपल्या घरी गेली. इतकी आमची माणुसकी नाही आहे आम्हाला. स्वतःच्या आई वडिलांच्या बाबतीत सुद्धा जर आम्ही असं करतो आहोत तर मग बाकीच्यांच्या बाबतीत आम्ही कसे वागणार आहोत सांगा मला. पण इथे कोण आहे? प्रत्यक्ष आनंदाचा कंद हा नंदाच्या घरी आलेला आहे. म्हणून नंद आणि आनंद, होय की नाही? मग नंद हा कोण आहे? जीव आहे. आणि यशोदा ही कोण आहे? यश देणारी बुद्धी आहे. म्हणून ज्या वेळेला दोन्ही एकत्र येतं, जीव आणि बुद्धी एकत्र ज्या वेळेला येते, त्याच वेळेला खरं तर कृष्ण आमच्या घरी अवतरत असतो. आणि म्हणून कृष्णाला किती पुण्य केलं असेल मला सांगा, यशोदेनी आणि नंदानी दोघांनी, की प्रत्यक्ष परब्रह्म आपल्या घरात येण्यासाठी कितीतरी जन्म त्यांनी तपश्चर्या केलेली असेल, काय केली असेल आपल्याला माहिती नाही आहे. आपण एवढंच करतो, आम्ही ना 5 माळा करतो हो रोज देवाच्या, म्हणून आम्हाला देवांनी लगेच आम्हाला काय झालेलं आहे, ह्या हाताने घ्यायचं की ह्या हाताने लगेच आम्हाला देवानी दिलं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो. कसं देईल हो देव तो आम्हाला? अरे तुम्ही एवढंच दिलं आणि तुम्ही मागता काय? आम्ही काय करतो माहिती आहे? देवाला आवळा देतो आणि त्याच्याकडे कोहळा मागतो एवढा मोठा. तो देणार आहे का हो आम्हाला? नाही देणार आम्हाला तो. त्याला माहिती आहे तुम्हाला काय द्यायचं किंवा काय नाही द्यायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं. आपल्याला खूप पटतं प्रत्येकाला, नाही का? आपल्या घरात 4 गाड्या असाव्यात, मोठा ब्लॉक असावा. लोक काय करतात? 5-5 खोल्यांचे बेडरूमचे ब्लॉक आमचे आहेत असं सांगतात. माणसं घरात किती? 2 माणसं आणि 5 बेडरूम. करायचं काय रे बाबा एवढं तुला? पण आम्हाला इतका हव्यास प्रत्येक गोष्टीचा आज झालेला आहे. मग तो हव्यास करू नका असं आम्हाला देव सांगतो आहे सारखं, की बरोबर काय नेणार आहात तुम्ही? काहीही नेता येत नाही. जन्माला येताना मग गदिमाने सांगितलंय तसं की यशी उघडा दाशी उघडा, कपड्यांसाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे. पैकी नाही, नाटकात जसे 3 अंक असतात तसे आमच्या आयुष्याचे सुद्धा 3 अंक आहेत बघा. एक बालपण आहे, दुसरं तारुण्य आहे आणि तिसरं वृद्धपण हे. 3 अंक आहेत. कुणाची एंट्री पहिल्याच अंकात संपून जाते, कुणाची एंट्री दुसऱ्यात संपते आणि तिसऱ्यात संपणाऱ्यांची एंट्री पडदा पाडा असं म्हणावं लागतात. देवा नको, आता सगळ्या गोष्टींचा आता कंटाळा आला आता, तेव्हा आता पडदा पाड बाबा. म्हणजे काय? आम्हाला संपव, आता घेऊन चल तुझ्याकडे. पण आपण एवढे पुण्यवान आहोत का की देवाला सांगितलं आणि देवानी लगेच ऐकलं? फार भाग्य असतं असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला. आणि म्हणून ते सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे छंदे मने वेधिली गोविंदे, नाही का? असा आनंदाचा जो छंद आहे, कंद आहे, हा आपण आपलासा करायचा आहे. त्या मनुष्य देहामध्ये फक्त तो आपल्याला करता येतो, नाहीतर येत नाही. समर्थच सांगतात, पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, या लागी नरदेह प्राप्ती भगवंताची. पशुदेहामध्ये काहीही करता येत नाही. नामस्मरण, चिंतन, फक्त विषय विषय आणि विषय एवढंच त्या पशूंमध्ये असतं. पण माणसाला विषय कसे भोगायचे, काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी भगवंतानी बुद्धीचं वरदान दिलेलं आहे. पण मनुष्य आज अचाट हे करायला लागलेलं आहे, नाही का? त्या पशूंना एक वेळ कळतं, पण आमच्या 2 पायाच्या रूपी हे पशु जाती सगळीकडे निर्माण झालेले आहेत समाजात. बघा ना, एखादी बातमी आपण वाचली की आपल्याला लाज वाटते बातमी ऐकल्यानंतर, की आता कोरोनाच्या ह्याच्यात क्वारंटाईन केलेल्या स्त्रियांवर अत्याचार केला जातो आहे. किती हीन झालेलो आहोत आम्ही, मला सांगा तुम्ही. इतकी हीनता कशामुळे येते गमतीने? आता खरंच मी सांगते आपल्याला, एक वेळ माणसाला जेवायला नसलं, चहा नसला तरी चालेल, पण दारू मात्र ढोसायला हवी असते सारखी, होय की? दारूची दुकानं उघडा, दारूची दुकानं उघडा. अरे ज्याने सत्यानाश होतो इतकं सगळं आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आम्ही दारू आमची सुटत नाही, आम्ही सोडवायचा प्रयत्न करत नाही. मग ज्यामुळं आमचा नाश होतो आहोत त्या गोष्टी टाकायला हव्यात का नकोत? पण ते टाकण्यासाठी आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. परमेश्वराचं नाम हे आनंद स्वरूप आहे. आणि मग असं हे आनंद जो आहे, म्हणून ते सांगतात तुकाराम महाराज, की आपल्याला असा छंद लावून घ्यायचा आहे की हा छंद जेव्हा आम्हाला लागेल ना, त्यावेळेलाच आमच्या मुखातून अखंड परमेश्वराचं नामस्मरण यायला लागेल. ती सुद्धा माऊली सांगतात तसं, बहुत सुकृता
सुखाची जोडी म्हणून विठ्ठल लावली. अनेक जन्म जेव्हा जातात त्यावेळेला आमच्या मुखातून परमेश्वराचं नाम येतं, होय की नाही. मागच्या वेळेस सांगितलं होतं की माणसाचं असतं ते नाव असतं आणि देवाचं असतं ते नाम असतं. ते कधीही संपत नाही, कधीही खराब होत नाही. माणसाचं नाव खराब होतं, होय की नाही. भ्रष्टाचार केला, अत्याचार केले, अनेक गोष्टी केल्या, चोऱ्या माऱ्या केल्या की माणसाचं नाव खराब होतं. पण देवाचं नाव कधी कुठे खराब झालं आहे का हो? आम्ही म्हणतो आम्हाला राम आवडत नाही, आम्हाला कृष्ण आवडतो. का हो? म्हणजे तो चोऱ्या करत होता म्हणून तो आम्हाला आवडतो, म्हणून आम्ही पण चोऱ्या करतो. पण त्यांनी चोऱ्या का केल्या ह्याचा विचार आम्ही नाही करत कधी त्या गोष्टींचा. त्याच्या चोरीच्या मागचा विचार वेगळा होता की राम अवतारामध्ये ज्या वानरांनी मला सगळं समर्पण केलेलं आहे, झाडपाला खाऊन त्यांनी आपलं जीवन हे केलेलं आहे, त्या वानरांना तूप लोणी हे खायला घालून मला सशक्त करायचं आहे सगळ्यांना, आणि म्हणून देव चोरी करतो आहे. आणि काय मला सांगा, आपण म्हणतो ना 9 लाख गाई गडी वाट पाहती यमुना थडी. नंद हा त्या गावचा राजा आहे. इतक्या गाई, इतकं सगळं दूध निघत असताना भगवंत दुसऱ्यांच्या घरी चोरी का करतो आहे? त्याचं कारण तेच आहे की त्या मुलांना खायला घालत नाहीत, पण सगळं मथुरेला पाठवतात, आणि ते देवाला आवडत नव्हतं, आणि म्हणून देवानी या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे खरं तर. आणि म्हणून ते सांगते की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा. बाळकृष्ण गुढिया तोरणे. आम्ही केव्हा गुढी उभारतो? वर्षात एकदा, पाडव्याला फक्त, होय की नाही. कायम आपल्या ज्ञानाची गुढी उभारा, सगळ्यांना सज्ञान करा, ज्ञानी करा सगळ्या गोष्टी. बरोबर बघा, टी व्हीवर एक बातमी सांगितली, खूप पाणी आता समुद्रात झालं होतं सगळी मुंबईत सगळीकडे. एक साधी झोपडीत राहणारी एक व्यक्ती, नाव तिचं काय उमा वगैरे असं काहीतरी होतं, त्या बाईनी मेन होलचं झाकण उघडलं आणि पाणी जायला वाट करून दिली तिने, आणि ती 8 तास ती बाई त्या मेन होलच्या तिथे उभी होती आणि गाडीवाल्यांना इकडून जा, इकडून जा, इकडून जा, इकडून जा असं सारखं सांगत होती. काय जरूर होती हो त्या बाईला? कुणी गेलं असतं मेन होलमध्ये किंवा पाणी आणखीन तुंबलं असतं तर तिला काय पडलेलं होतं? पण एक सामान्य व्यक्ती असलेली स्त्री ही, तिने एवढं काम केलेलं आहे, पण तिचा कुणी सत्कार केला असेल का हो? मला नाही वाटत कुणी. कोण मंत्री संत्री कोणीही अशा व्यक्तींचे खरं तर सत्कार करायला पाहिजे. किती लोकांचे प्राण तिने वाचवलेले असतील हा विचारही आम्ही करत नाही. आम्हाला फक्त सत्कार कोणाचा करायचा असतात? जे आमचेच असतात त्यांचेच आम्ही सत्कार करतो, बाकीच्यांचे आम्ही सत्कार करत नाही. मग हे आपल्याला शिकायचं आहे. कृष्णाने आम्हाला हे शिकवलेलं आहे खरं तर, की कुणीही खालचा तळागाळातला जरी असला तरीसुद्धा त्याला वर आणण्याचा, नाही का, उत्तिष्ठ जागृत असं सांगतात ना संत आमचे. मग हे आम्हाला करायचं आहे की जागं करायचं आहे समाजाला, आणि त्यातून आपल्याला जर काही शिकायचं असेल तर हे शिकायचं आहे की नंदाच्या घरी आनंद आलेला आहे, आणि ह्या आनंदाचंच सगळं काही मूळ कोण आहे, कंद कोण आहे, तर कोण आहे? भगवंत कृष्ण हा आनंदाचा कंद आहे. असा हा कंद आता बघा, आपण आज गोकुळामध्ये कृष्ण आलेला आहे, किती आनंद झालेला आहे मला सांगा आज आता इथे, होय की नाही. मग असा हा आनंद आपण सगळ्यांनी द्विगुणित करायचा आहे, होय की नाही. मग असा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक छान काव्य मिळालेलं आहे मला, आणि अतिशय सुंदर आजच्या ह्याला प्रसंगाला अनुरूप असं हे काव्य आहे, आणि ते आपण आता सादर करणार आहोत. आले जन्मास भाग्य सुदिन उगवला, आले जन्मास भाग्य सुदिन उगवला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. परब्रह्म आले साकार होऊनी, निर्गुणास म्हणती सर्व बाळ हे गुणी, सत्यावरी भासाचा पटल चढविला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. नावधण्याला बाळ जन्मले, नंदा घरी देवकीने त्यास धाडिले, पदस्पर्शे यमुनेचा भांग भरियला,
कारागृही कृष्ण जन्मला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. भगवंतांनी काय केले? अंगडे टोपडेवरी, देहाचे अंगडे टोपडेवरी, त्रिगुणाची लेणी लेऊनी तनुवरी, सोहमने सोहमचा साज चढविला, सोहमने सोहमचा साज चढविला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. जन्मला जगती ह्या असनी अजन्मा, नामाने अंकित हो असनी अनामा, मायेच्या पांघरुणी शांत झोपला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. स्मितातुनी जडामध्ये फुले चेतना, गोकुळीच्या आनंदा स्वर्ग होऊना, राधे विन परी कुणा नाही उमगला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. आले जन्मास भाग्य सुदिन उगवला, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. कंसाच्या कारागृही, कंसाच्या कारागृही, कंसाच्या कारागृही कृष्ण जन्मला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंत कसे आहेत सांगा मला? निर्गुण निराकार, नाही का? त्याला आकार नाही आहे, उकार नाही, काहीही नाही आहे. तरी किती गंमत केली बघा भगवंताने. देहाचे अंगडे नि टोपडेवरी, की त्रिगुणाची लेणी लेऊनी तनुवरी, सोहमने कोहमचा साज चढविला. जो सहा अहम आहे, भगवंत आहे, पण त्याने सुद्धा आपण सुद्धा जन्माला येत नाही ना तोपर्यंत आपण सोहम सोहम म्हणत असतो. देवा तूच सगळं काही आहेस. पण एकदा का बाहेरच्या मायेचा वारा आम्हाला लागला की आम्ही देवालाच विचारतो, कोहम, तू कोण आणि मी कोण? पण देव मात्र कधीच सोडत नाही आपल्याला बरं का. तो आपल्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर राहतो. किती छान वर्णन आहे मला सांगा तुम्ही. दुष्टांना बधण्याला बाळ जन्मले, नंदा घरी देवकीने त्यास धाडिले, नाही का? किती गमतीची गोष्ट आहे बघा त्याच्यामध्ये. भगवंताच्या सगळ्या लीला इतक्या अगाध आणि अघटित आहेत की त्याचा अर्थ लावणं सुद्धा आपल्याला सहज शक्य नाही आहे. मग असा हा आनंद जो आहे, तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे छंदे मने वेधिली गोविंदे. ह्या भगवंतानी, आता गोविंद ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे त्यालाच आनंद मिळतो आणि म्हणून तो गोविंद झालेला आहे. खरं तर आपल्याला आपल्या इंद्रियांवर विजय मिळवता येतो का हो? आपण देहाने जरी इथे असलो तरी आपलं मन आता इथे असेलच असं सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीत तुमचं मन जर नसेल ना, म्हणून आपण काय म्हणतो, न मन म्हणजे काय, तुमचं मन इथे ठेवा आणि मग परमेश्वराला नमस्कार करा, होय की नाही? दुसरं गमतीने आपण म्हणतो सुमन. सु म्हणजे छान, सुंदर. अशा सुमनाने देवाची पूजा करायची आहे खरं तर. म्हणून आपल्याकडे काय सांगतात, देवाच्या पूजेला कळ्या आणू नका, कारण त्या मुख्या असतात, त्यांना अजून उमलायचं आहे, त्यांचं जीवन अजून सुरू व्हायचं आहे. मग काय म्हणून काय म्हणतात त्याला, ते बाळ आहे, कळ्या हे बालरूप आहे. मग म्हणाले काय, फूल उमललं की तारुण्य आहे ते. मग ते फूल देवाला व्हायचं खरं तारुण्यातलं, आणि वृद्धापकाळी ते फूल कोमेजतं. मग कोमेजलेलं फूल आपण कधी देवाला वाहतो का हो? नाही. म्हणून आपल्या जीवनातला जो मध्य आहे
त्या मध्यामध्येच खरं तर परमेश्वराची आराधना, त्याचं प्रार्थना, नामस्मरण, चिंतन जे काही करायचं आहे ते. कारण बालपणी आपल्याला संस्कार शिकवले गेले तर आपण नामस्मरण करणार आहोत, नाहीतर नाहीच. म्हणून काय सांगतात बघा, बालपणी बालांची कोमल तरुतुल्य बुद्धी वाकेल, घेईल ज्या गुणाला, घेईल ज्या गुणाला, तो गुणमती वेष्टुनी फाकेल. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते, रामा राम 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 रघोत्तमा रामा. लहानपणी जर आपण मुलांना ह्या गोष्टी शिकवल्या तरच मोठेपणी त्या त्यांच्या लक्षात राहतात आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला जातो. तो प्रयत्न करण्यासाठीच तर आपण आपलं आता बघा, कोरोनाच्या याच्यामुळं आई वडील दोघंही घरात आहेत, पण मुलांना किती शिकवलं जात असेल आणि काय होत असेल ते माहिती नाही आपल्याला त्यातल्या गोष्टी, होय की नाही. तेव्हा आपण जे काही आपल्याला परमेश्वराने आत्ता परिस्थिती आणलेली आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं छान वागलं पाहिजे, सगळ्यांनी एकमेकांशी आनंदाने स्नेहाने वागण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. आणि ह्याच्याचसाठी आपल्याला कृष्णाने दाखवून दिलेले की मी 3 ठिकाणी जरी फिरलो तरीसुद्धा मी माझा परत वेगळाच आहे, मी कोणाच्यातही गुंतलेला नाही, तो अलिप्त आहे सगळ्यापासून. मला गमतीची एक गोष्ट आठवते बघा, आपल्याकडे पळी असते स्वयंपाकघरात, ती पळी लोखंडाची असेल, स्टीलची असेल, चांदीची असेल, कुठली जरी असली तरी आपण ती कोणत्याही पदार्थात जरी आपण बुडवली, तिला बासुंदीत बुडवा, आमटीत बुडवा, भाजीत बुडवा, नाहीतर आणखीन कशात बुडवा, ती किती अलिप्त असते. कुठलीही गोष्ट त्या पळीला कुठल्याही गोष्टीची चव मिळत नाही कधी. बासुंदीत बुडवली म्हणून त्या पळीला त्याची चव कळते का हो? नाही कळत. आमटी खारट झाली असली तरी त्या पळीला कळत नाही, आणि बासुंदी गोड आहे का नाही हेही पळीला कळत नाही. ती जशी अलिप्त राहते तसं आपण सुद्धा संसारातून अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. आपलं मन सारखं त्या संसारात अडकलेलं असतं, व त्या अडकलेल्या मनाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करायचं आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांनी हेच सांगितलेलं आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तुका म्हणे छंदे मने वेधिली गोविंदे, मने वेधिली गोविंदे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, अंत पार नाही देखा, अंत पार नाही देखा. 2 मिनिटं आपण सगळ्यांनी भजन करूया. गिरिधर गोपाला, गिरिधर गोपाला, गिरिधर गोपाला, गिरिधर गोपाला, करुणा क्यों नहीं आई, करुणा क्यों नहीं आई, करुणा क्यों नहीं आई, करुणा क्यों नहीं आई, नंदलाला नंदलाला, नंदलाला नंदलाला, गिरिधर गोपाला,
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु समर्थ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, नाही का? आनंदाचा कंद गोकुळामध्ये अवतरलेला आहे. आणि ज्या वेळेला कंसाला कळलं त्यावेळेला किती विचार माणसाच्या मनात असतात बघा, वाईट, नाही का? 6 मुलं देवकीची मारली, 7वा गर्भ जिरला, म्हणजे तो बलराम तिकडे रोहिणीच्या याच्यामध्ये मायाने नेऊन ठेवला. 8वा अवतरला, पण तोही त्याच्याच कृपेने, आपण त्यात काहीही करू शकत नाही. त्याच्याच कृपेने त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. मला कसं न्यायचं आहे, काय करायचं आहे, काय करायचं आहे, सगळं वसुदेवाला त्यांनी सांगितलेलं आहे. खरंच गंमत आहे. आपण वसुदेवानी काय केले माहिती? टोपलीमध्ये बाळाला घातलं आणि टोपली डोक्यावर घेतली होती. ज्या वेळेला आपण परमेश्वराला आपल्या डोक्यावर घेतो ना, त्यावेळेला आपली सगळी बंधनं आपोआप तुटून जातात. म्हणून वसुदेव बाहेर पडताना हातातले साखळदंड वगैरे सगळं आपोआप गळून पडलं. तुरुंगाची दारं सगळी उघडली गेली. सगळे पहारेकरी झोपलेले आहेत. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर वसुदेवानी आपलं बाळ तिथे ठेवलं आहे. आणि यशोदेच्या पूजे जी मुलगी जन्माला आलेली आहे, माया आहे ती, भगवंताने तिला आधीच सांगितले, तू तिकडे अवतार घ्यायचेस, मी इकडे घेणार आहे. खरं भगवंताला जन्म आहे का? नाही. हा जन्म आहेत, पण तरीसुद्धा आपल्याकरता तो जन्म घेतो, नाही का? अंबरीशासाठी जन्म सोशी येले. भगवंतानी आपल्या एका भक्ताकरता जन्म घेतलेले आहेत ते सगळे. आणि मग त्या मायेला घेऊन ज्या वेळेला परत आलाय, त्यावेळेला मायेला डोक्यावर घेतल्यावर पुन्हा सगळी बंधनं होती पहिली तशीच पुन्हा वसुदेवाच्या हातामध्ये. तो आल्यानंतर कारागृहामध्ये सगळे सैनिक जागे झालेत, त्याच्या हातात परत बंधनं पडलीत. त्या मुलीला त्यांनी देवकीच्या पुढे ठेवली. त्या मुलींनी रडायला सुरुवात केल्याबरोबर सेवक जागे झाले. धावत जाऊन कंसाला सांगितलं की महाराज, बाळ झालेलं आहे, चला लवकर. कंस आला. त्यांनी पहिल्यासारखं त्या मुलीला हातात धरून आता मारणार तिला दगडावर आपटून. तोपर्यंत ती होती माया आहे. माया कुणाच्या हातात सापडते का? हो, कधीच सापडत नाही. ती माया आहे की नाही, ती आहे पण दिसत नाही आहे. दिसते का मला सांगा? आपण सुद्धा आपल्या घरात एखादं कपाट आणलं, एखादी वस्तू आणली, आपण ठेवताना काय असतो, जरा भिंतीपासून माया सोडा बरं का. म्हणजे काय? अंतर सोडा तिथे, कारण आपल्याला स्वच्छ करायला पाहिजे ना. तसंच माया म्हणजे देव आणि आपण ह्यामधलं जे अंतर आहे ना, तिला माया म्हणतात. मग त्या मायेतच आपण गुरफटतो आहोत. त्या आपण परमेश्वरापर्यंत जाऊन पोचतच नाही. देव आपली वाट बघतोय, पण आम्ही तिथपर्यंत जातच नाही आहे, नाही का? आणि म्हणून ह्या मायेला मारायला म्हणून कंस गेला, पण ती हातातून निघून गेली. आणि तिने सांगितलं, तुझा जो शत्रू आहे तो जन्माला आलेला आहे. कुठे काय वगैरे काही माहिती नाही आहे त्याला. आता दुसरीकडे कुठे येणार हो, नाही का? कंससुद्धा राजा होता, त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, सगळ्या लहान मुलं जी असतील त्यांना मारण्याचं काम केलं. किती दुष्टवृत्ती असते माणसाची बघा, होय की नाही? इतक्या सगळ्या लहान मुलांना, अगं त्याच्याजवळ कुठलं गाव आहे? मथुरेच्या जवळ गोकुळच आहे. आणि म्हणून गोकुळामध्ये जाऊन सगळ्या मुलांना मारून टाकायला त्यांनी प्रवृत्त केले. आपल्या सैनिकांना अत्याचार केले, तिथे बाळांवरती त्या सगळ्यांना मारून टाकलेलं आहे. त्यांनी काय झालेलं आहे, पाप वाढायला लागले तिकडे. आपण गमतीची गोष्ट आहे बघा, हल्ली सगळेजण आता मुलं कुणी आपल्याला आई बाबा म्हणत नाहीत, नाही का? पप्पा आणि मम्मी म्हणतात, होय की नाही? मी सांगते, मम्मी या शब्दाचा अर्थ कधी त्या मुलांना तुम्ही सांगता का हो? अहो, पाश्चात्यात आहेत तिकडे, पाश्चिमात्यामध्ये अमेरिकेत वगैरे परदेशामध्ये मेलेल्या देहाला मम्मी म्हणतात. आणि आमच्याकडे आम्ही जिवंत देहाला मम्मी म्हणायला शिकवतो आमच्या मुलांना. किती मूर्खपणा आहे याच्याचा. पप्पा म्हणजे काय हो? पापाचं पालन करणारा, म्हणून तो पप्पा झाला. आमचं किती पाप घडते पालन करत्यापासून. आम्ही त्याचा आणखीन वेगळा अर्थ सांगितला. पा म्हणजे पालन करता, पालन करत्यापासून दूर पळून जाणं म्हणजे पप्पा येतो. मग आम्हाला पालन करत्यापासून दूर जायचं आहे का? पालन करत्याच्या जवळ यायचं आहे आम्हाला. जो पालन करता जगाचा आहे त्याच्या जवळ जायचं आहे आम्हाला.
आणि म्हणून आपल्याकडे पूर्वीच्या काळी आई, नाही का, आ समंता तीक्ष्णते इति आई. आत्मा आणि ईश्वर एक जिथे होता ती आई आहे. आणि म्हणून देवकीला किती आनंद झाला असेल सांगा मला. झाला असेल का? ती तिकडे होती कारागृहात, पण बाळ कुठे वाढतंय? इकडे यशोदेच्या घरी वाढत आहे. आणि मग अशा वेळेला खूप आनंद झालेला आहे. आणि म्हणून महाराजांनी पहिल्याच त्याच्यात सांगितलेलं आहे की काय, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. आनंद कुठे? कारागृहातून आनंद निघाला आणि आनंद कुठे आला? गोकुळामध्ये आला. किती आनंद झाला असेल सांगा मला तिथे. म्हणून काय म्हणतात त्या परमेश्वराला? आनंद आहे तो. कसा आहे? आनंदाचा कंद. 1-2 मिनिटं आपण भजन करूया. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. भक्तांसाठी तो जगजेठी. भक्तांसाठी तो जगजेठी. वाळवंटी राहिला. वाळवंटी राहिला. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. देवकी नंदन पाहिला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आनंदाचा कंद होय की नाही? कुठे आला? भक्तांसाठी तो जगजेठी. वाळवंटी म्हणजे पंढरपूरमध्ये आला हो आमच्यासाठी. किती प्रेम आहे आमच्या भगवंताचं सांगा मला तुम्ही. तिथलं एवढं सगळं सुख, द्वारकेतलं सगळं सोडून भगवंत कुठे आलेत? पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या रूपात येऊन आमच्यासाठी राहिलेले आहेत होय की नाही? आणि मग कंटाळे भगवंत, कारण भगवंताकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. कुणासाठी आला? कुंडलिकाच्या दारात आला होय की नाही? कुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते. कुंडलिकाने सांगितलं, आईवडिलांची सेवा संपल्याशिवाय मी तुझ्याकडे येऊ शकत नाही. ही वीट सरकवली, त्या विटेवर उभा राहा. भगवंत उभे राहिले. बराच वेळ झाले, कंटाळले, म्हणून त्यांनी कमरेवर हात ठेवले आपले दोन आणि सांगितलं, माझ्या भक्तांसाठी संसाराचा भवसागर कमरे इतकाच आहे, त्याच्यावर पाणी येणार नाही आणि माझा भक्त कधीही बुडणार नाही. पण आम्ही विषयातच इतके बुडलेले आहोत ना की तो आमच्यासाठी उभा आहे हे पण आम्ही विसरून जातो खरं तर, नाही का? इतके विषय आज जगामध्ये सगळे पसरलेले आहेत. त्या विषयांमधलं आमचं मन काढून ते परमेश्वराकडे लावता आलं पाहिजे. ती सुद्धा त्यांची कृपा असेल तर लागतं, नाही तर नाही होय की नाही? हीच प्रार्थना त्यांना करायची परमेश्वराला, देवाला हीच प्रार्थना करायची, माझे देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेली. बघा, संतांनी आमच्या संसाराला सुद्धा व्यसन म्हटलेलं आहे. आज बघा ना, अजून सुद्धा हेरोईन पकडतायत, तांबाखू पकडतायत, आणखीन काय काय जी सगळी काही वाईट गोष्टी आहेत ना त्या सगळीकडे आता छापे घालून पकडल्या जात आहेत. जे किती आम्ही ह्या व्यसनाच्या विषयांच्या आहारी गेलेलो आहोत. लॉकडाऊनच्या ह्याच्यात एक दिवस फक्त मुंबईतली दुकानं उघडली दारूची, किती विक्री झाली असेल मंडळी? 100 कोटीची विक्री झाली. किती दारू आम्ही पितो आहोत, किती पैसा आमचा ते व्यसनाधीन आम्ही करतो आहोत, तर विचारही आम्ही करत नाही. म्हणून ह्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण चिंतन आम्हाला करायचं. आनंदी आनंद झाला. नाव कृष्ण ठेवलं, गर्गाचार्यांनी पत्रिका पाठवून सांगितलं, खूप छान आहे म्हणाले. पण म्हणाले, यशोदे हा चोऱ्या करणार आहे मोठेपणी, नाही का? लहानपणी मोठेपणी कोण होणार आहे? हा म्हणाले सारथी होणार आहे, गाडीवान होणार आहे. कुठे गाडीवान झाला? अर्जुनाच्या रथावर होय की नाही?
आज आम्हाला जर कोणी विचारलं ना, अहो काय करतो तुमचा मुलगा, गाडीवान म्हटलं की लाज वाटते आमच्या ह्याच्यात, होय की नाही? अहो ते जर चाक तुमच्या गाडीच्या हातात जर व्यवस्थित असेल ना तरच तुमच्या संसारात रथ बरोबर चालणार आहे. त्या हातात जर तुमचे हे नसेल ना काही खरं नाही. तेव्हा संसाराचा रथ जर आम्हाला बरोबर चालवायचा असेल तर आमच्या संसाराचे जे लगाम आहेत ते त्या देवाच्या हातात द्यायचे आहेत. म्हणजे तो आमचा रथ हा संसाराचा जीवनाचा कुठलाही म्हणा तुम्ही, जीवनसुद्धा एक रथच आहे ना. सगळं छान असेल तर हा रथ चालणार आहे, नंतर कुरकुर कुरकुर चालूच असते मग काहीतरी. तेव्हा तसं न करता देवाच्या हातात रथाचे घोडे तर आहेतच सगळे, हो उधळतातच ते सगळीकडे, तर त्यांना सगळ्यांना ताब्यात ठेवून हा रथ सुंदर छान चालवायचं काम तो परमात्मा करत असतो. म्हणून भगवंतानी सगळ्यांच्याच ह्याच्यातलं केलेलं आहे, फक्त त्यांच्याच ह्याचं नव्हे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचे संसाराचे जीवाचे सगळे ते लगाम त्या परमेश्वराच्या हातात आहेत. आणि म्हणून छान नाम ठेवलं, नामकरण झालं, सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि आनंदी आनंद झाल्यानंतर प्रत्येक माणसाला ना भविष्याची अतिशय आवड असते. गंमत माहिती का मंडळी, भविष्य ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? भव ईश, परमेश्वराने जे तुमच्या नशिबात करायचं ठरवलेलं आहे तेच तुमच्या आयुष्यात घडणार आहे. त्याच्यात तुम्ही काही बदल करू शकत नाही. त्यामुळं नंद आणि यशोदा हे दोघेजण आपल्या बाळाचं भविष्य गर्गमुनीने सगळं सांगितलेलं आहे, तरीसुद्धा कंसाने तिकडून एक मथुरेतनं एक पाठवलं आहे, ज्योतिषीमधून आलेला आहे तो. आला ज्योतिषी बनूनी, आला ज्योतिषी बनूनी, नंदा गृहीतो असे महाबळ तो. खलदुष्ट म्हणे मारिन, खलदुष्ट म्हणे मारिन, आरिला ऐसा असे महाबळ तो. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते, रामा राम 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 रघोत्तम रामा. महाबळ या शब्दाचा अर्थ काय? महाबलवान असलेला असा एक राक्षस, त्याला भगवंतानी ज्योतिषाचं वेश देऊन इकडे गोकुळामध्ये पाठवलं. यशोदामाई बसली समोर भगवंतांना घेऊन, स्तनपान चाललेलं आहे. आणि त्यावेळेला तो सांगतो, तुझी या पुत्रासी लागलेचे मूळ करील निर्मूळ सर्वत्रांचे. यशोदे, तुझ्या पुत्राला मूळ नक्षत्र लागलेलं आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्या वंशाचा तो नाश करणार आहे. ऐसी या बालकासी न ठेवी घरात, नेऊनी गर्तेत टाकायासी. तुम्ही घरात सुद्धा त्या मुलाला ठेवू नका, बाहेर टाकून द्या. तुम्हाला जमत नसेल तर माझ्याकडे द्या, ते काम मी करतो. असं आहे का? काय गंमत असतं बघा. भगवंतानी स्तनपान करता करता हळूच आईचा पदर बाजूला केला आणि त्या महाबळाकडे बघितलं. माझं भविष्य वर्तवतोस का? तुझं काय भविष्य आहे ते मी सांगतो आता म्हणाल. आणि त्या ठिकाणी सगळ्या जड वस्तू ज्या होत्या त्या सगळ्यांना एकदम चैतन्य प्राप्त झालं. आणि त्या महाबळाला असा त्यांनी सगळ्यांनी बदडून काढला की तो शेवटी धावत धावत परत कंसाकडे गेला. कंसाला सांगितलं, हे काम सोपं नाही आहे. तुझा शत्रू आहे, तो जरी लहान आहे असं तुला वाटत असलं तरीसुद्धा त्याचं काम खूप मोठं आहे, नाही का? मूर्ती लहान पण कीर्ती मोठी, आहे की नाही? तर तुला तर लहान जरी दिसत असला ना तरी तो महाबलवान आहे तुझ्यापेक्षा. असं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला खरं तर सगळ्या ह्या कथा नेहमीच्याच माहिती आहेत. पूतना आलेली आहे. आता याच्यात तृणावर्त नावाचा एक राक्षस आलेला आहे. तृण ह्याचा अर्थ आहे गवत, आहे की नाही? आणि आवर्त म्हणजे वादळ. त्या वादळाच्या ह्याच्यामध्ये कृष्णाला घेऊन वरती हे करायचं आणि खाली टाकून द्यायचं. आता लहान बाळ आहे ते, होय की नाही? बर्नर खाली टाकल्यानंतर त्याला काही जीव जायला काही हे आहे का? हो. म्हणून यशोदेनी त्याला आपल्या जवळ घेतलेलं असताना तो आपलं वजन एवढं वाढवलं की यशोदेनी शेवटी त्याला खाली ठेवला. खाली ठेवल्यानंतर त्यावेळेला एकदम वादळ सुरुवात झालं. आणि त्या वादळामध्ये त्या तृणावर्ताने भगवंताला आपल्या बरोबर उंच नेलं आहे तिकडे, होय की नाही? तृणावर्त तो आला आला घेऊन वादळी रूप. तृणावर्त तो आला आला घेऊन वादळी रूप. श्रीकृष्णाला उचलून
नेले उंच उंच खूप, श्रीकृष्णाला उचलून नेले उंच उंच खूप. कृष्णाने मग गळ्याच त्याच्या मिठी मारियेली, श्वास कोंडला होई घाबरा सोडी ना परी त्याला. श्वास कोंडला तृणावर्ताचा, पण भगवंतानी ज्याला एकदा धरलाय ना त्याला भगवंत कधी सोडत नाही. श्वास कोंडला होई घाबरा परी सोडिना त्याला, कसे करिता खाली आला तृणावर्त तो तेथे, ऐसे करिता खाली आला तृणावर्त तो तेथे. कृष्ण रांगता येई खाली, कृष्ण रांगता येई खाली, जनही धावत आले, जनही धावत आले, जनही धावत आले. तृणावर्तानी भगवंताला वावटळीमध्ये आपल्याबरोबर उंच उचलून नेलं आणि आता खाली टाकणार तेवढ्यात कृष्णाने त्याच्या गळ्याला अशी घट्ट मिठी मारली की त्याचा श्वास कोंडला, घाबरा झाला. आता सोडत नाही आहे, इलाजच नाही आहे काही ना. भगवंत सोडणार कसं हो, धरलेलं आहे ते. तेव्हा त्याच्याबरोबर तृणावर्ताबरोबर प्रभू पण खाली आले. आल्यानंतर खाली हे वावाढव्य रूप त्याचं, राक्षसी रूप प्रगट झालं. लोक धावत आले, कृष्णाला उचललं त्याच्याजवळनं. आणि मग आपण लगेच काय होतं का, आपल्याला गमतीची गोष्ट आहे बघा, कुठलंही संकट येऊ देत, काहीही येऊ देत, कसली बातमी कळली की आपण त्या ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणाहून आपण लगेच देवाला हात जोडतो, देवा संकट टाळलंच बरं का रे माझ्यावरचं. मग मी काय करीन, 5 संकष्ट्या करीन, नाहीतर 5 रुपयाचे पेढे. त्या काळात 5 रुपये खूप होते, होय की नाही. आता 500 रुपयाचे पेढे म्हटलं तरी देव म्हणतो तुमचे पेढे नकोत मला. आता नाही का, आता कोरोनामुळं सगळं हे झालेलं आहे, त्यामुळे त्यातल्या संकटातले पेढे तर मला अजिबात नकोत तुमचे. त्यापेक्षा चिमटीवर साखर ठेवा देवापुढे आणि हे करा. पण आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे परमात्मा कुठे आहे, कणाकणात भरलेला परमात्मा आहे. म्हणून ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणी आपण हात जोडून देवाला नमस्कार करून सांगतो, देवा मोठ्या संकटातून तारलंच बाबा, ठीक आहे. अशा अनेक राक्षस, आघासूर आलेला आहे. आघासूर म्हणजे कोण, आघ म्हणजे पाप, होय की नाही. असा असुर त्यांनी अजगराचं रूप घेतलंय आणि गोकुळामध्ये आलाय. भगवंताला संपवण्यासाठी अनेक तऱ्हेचे राक्षस कुणी पाठवलेले आहेत, कंसांनी पाठवलेले. कारण तो स्वतःच वाईट वृत्तीचा आहे. म्हणजे ज्यावेळेला आपली वृत्ती वाईट असते ना त्यावेळेला समर्थ पण आपल्याला तसाच दिसत असतो खरं तर. पण असं असतं का हो, नाही, असं कधीही नाही. म्हणून गमतीने सांगतं भगवंताची शक्ती ज्यावेळेला त्याच्या मार्गात येते आडवी तिला त्यावेळेला माया म्हणतात. आणि तीच भगवंताची शक्ती ज्यावेळेला हे करते नाही का, भगवंताला सोडते, त्यावेळेला तिला भगवंताची लीला म्हणतात. ह्या भगवंतानी सगळ्या लीला केलेल्या आहेत गोकुळामध्ये आल्यानंतर. त्याला माहिती आहे कोण शत्रू आहे, कोण मित्र आहेत, कोण कोण काय आहे ते सगळं जरी असलं तरीसुद्धा भगवंत किती शहाणे आहेत, किती चाणाक्ष आहेत हे लक्षात खरं तर यायला पाहिजे आपल्याला. परमात्मा अवतरतो, आपलं आसन सोडून येतो. आज त्याला त्याच्या आसनाची भीती नाही, माझं आसन कोणी घेईल का, माझी खुर्ची कोणी बळकावेल का, अजिबात नाही आहे. पण आज आमच्याकडे राजकारणात मी गमतीने अगदी, मला खरंच शब्द फार आवडतो तो, राज का रण. आज राज्य कुणालाही करायचं नाही आहे, सगळ्यांना फक्त रण वाजवायचं आहे आणि लोकांना त्रास द्यायचा आहे. एवढंच कार्य आजकाल ते राज्य करते सगळे करता येतं. बघा ना, राम जन्मभूमी लगेच झालं. तिकडे नेपाळमध्ये आम्ही सुद्धा तिकडे अयोध्या निर्माण करणार. अयोध्या अशी कुठेही निर्माण करता येते का हो? ज्या ठिकाणी राम अवतरले तीच अयोध्या आहे. तुम्ही नेपाळमध्ये काय नाही तर चायनामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अयोध्या निर्माण करायचा प्रयत्न कराल, पण तिथे राम यायला पाहिजेत ना, ते येणार नाहीत. राम फक्त अयोध्येमध्येच येणार आहेत अहो, बाकी कुठेही राम जाणार नाहीत. कारण त्यांना माहिती आहे बाकीचे सगळं कशाकरता चाललेलं आहे, रामायण कसलं चाललेलं आहे ते त्यांना सगळं माहिती आहे भगवंतांना. म्हणून भगवंत फक्त अवतरणार आहे ते अयोध्येमध्येच अवतरणार आहेत. अवतरलेले आहेत, त्यांनी सगळं कार्य केलं आहे. आता पुन्हा त्या ठिकाणी ते वास्तव्याला येणार आहेत. किती आनंद झाला मला सांगा त्या दिवशी सगळ्यांना. मग हे जे आहे हे भगवंताला सगळ्या गोष्टी कळत असतात अहो. त्यांनीच त्यांनी जन्माला घातलेले आहेत ना सगळ्यांना, वाईट लोकांना सुद्धा. पण आपण म्हणतो ना, जानेन धर्मेम नशमे निवृत्ती,
देवा मी अधर्म काय आहे तो जाणतो, पण तिकडून मी निवृत्त होत नाही. जानाम्य धर्मम नच मे प्रवृत्ती. कुणी सांगितले? दुर्योधनाने देवाला सांगितले, कृष्णाला, की वाईट काय ते मला कळतंय, पण तिथून माझं मन मागे येत नाही आहे, आणि चांगलं काय तेही मला माहिती आहे, पण तिकडे माझं मन जातच नाही आहे. देवा माझं मन बदलशील का, वृत्ती बदलशील का? देवांना ते शक्य नसतं. किती गंमत आहे बघा. सगळ्या गोष्टी देव बदलू शकतो, पण तुमची वृत्ती भगवंत बदलू शकत नाहीत. त्यासाठी संतच अवतरावे लागतात. म्हणून आपल्याकडे इतके सगळे संत झालेले आहेत, नाही का? ज्ञानेश्वर घ्या, तुकाराम घ्या, एकनाथ घ्या, नामदेव घ्या. जनाबाईसारखी दासी असलेली सुद्धा इतकी ह्याने केलेलं आहे, संतत्वाला पोचलेले आहेत आमच्या ह्याच्यात सगळे हे. म्हणून संत असतील तरच त्या ठिकाणी संतोष कुठे असतो माहिती आहे आपल्याला? संत उशती सहा संतोषः. ज्या ठिकाणी संतांचं वास्तव्य आहे तिथेच संतोष असतो. बाकी सगळीकडे कुठेही संतोष, आनंद, समाधान ह्या गोष्टी संतांच्या जवळच असतात. म्हणून सगळ्या संतांनी आमच्या भगवंताचं नामस्मरण करा, त्यातूनच तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. एक याच्यात कथा चाललेली आहे. एक आगाऊ माणसं असतात काही काही अशी. तिथे गेल्यानंतर त्याला एका माणसाला सवय होती की असं छान रंगात काहीतरी कार्यक्रम आला की मध्येच उठून काहीतरी प्रश्न विचारायचा त्या कोण असतील प्रवचनकार, कीर्तनकार त्यांना. तर त्यांना माहिती होतं हे काय करणार आहेत ते. तेव्हा त्या गृहस्थांनी सुद्धा शांतपणाने उत्तर दिले. काय म्हणाले? त्यावेळेला परतंत्र्यात आपला देश होता, त्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला. काय म्हणाले? आपला भारत स्वतंत्र कधी होणार आहे? ते म्हणाले तुम्ही खाली बसा, मी सांगतो तुम्हाला कधी होणार आहे ते. म्हणाले मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आहे की तुम्ही तुमचा संसार, मुलं बाळं ह्या सगळ्यातनं तुमचं वय किती आहे म्हणाले? आता म्हणाले माझी 60 होऊन गेली. मग तुम्ही कधी स्वतंत्र ह्या सगळ्यातनं होणार आहात ते मला सांगा म्हणले. तुम्ही दिवसातनं 2 तास मौन व्रत धरून नामस्मरण करा, की नाही? म्हणजे मग सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप प्राप्त होतील. आणि खरोखर त्या माणसाला कळलं की अरे आपण हा विचार कधीच केला नाही. आपण संसार, मी, मुलगा, बायको, सुना ह्याच्यातच मी गुरफटलो आहे, पण मी माझा उद्धार म्हणून भगवंताने दिले. उद्धरे आत्मनात मानव, तुझा उद्धार तू करायचा आहे, बाकी कुणी येऊन बाहेरनं तुझा उद्धार करणार नाही. म्हणून अशा यांनी भगवंताला आपण अनन्य भावाने शरण जायचं आहे. भगवंतानी अनेक लीला केलेल्या आहेत खरं तर, नाही का? भगवंतानी किती किती गोष्टी केलेल्या आहेत मला सांगा. अशा सांगायला गेलं ना तर मला वाटतं 2-3 दिवस तरी आपल्याला पुरणार नाही आहेत त्याला. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, मर्यादा आहे. त्याच्यामुळं पूतना आलेली आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पूतना म्हणजे कोण आहे? बळीराजाची मुलगी आहे. पूत म्हणजे पवित्र. जी पवित्र नव्हती तिलासुद्धा भगवंतानी आपल्या आईसारखी मुक्ती दिलेली आहे मला सांग. मग हे जे आहे भगवंतांचं कार्य. म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा, लेकिन म्हणून काय म्हणतात बघा, भगवंत रडायला लागले. रडून रडून यशोदाबाई किती रागवल्यानंतर डोळे सोडून रडायला सुरुवात केली आहे. तुकाराम म्हणतात नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोढे, नाही का? त्याचं कोडं काय आहे ते आपल्याला कळतं का हो? नाही. हा लोचनी पूरवाहे जळाचा, मुखी माखिला रंग तो काजळाचा, तया उपरी नाचवी कृष्ण पाणी, असा देखिला सावळा कृष्ण पाणी. जय जय रघुवीर समर्थ. काय सांगितलं? आई रागावली की मुलं रडायलाच लागतात लगेच. पण पूर्वीच्या काळी मुलांच्या डोळ्यात काजळ घालत असत, डोक्याला अंगाला तेल लावून मॉलिश करत असत. आता डॉक्टर सांगतात नाही हा, डोळ्यात अजिबात काजळ घालायचं नाही, मॉलिश करायचं नाही, आणि करायचं असेल तर डाबर लाल तेलाने करा फक्त, आहे की नाही? का हो? ते पण तेलच आहे ना. मग करायचंच नाही मॉलिश तर डाबर कशाला हवं आणि बाबर कशाला हवंय? कशाला हवंय ते? पूर्वीच्या लोकांची कांती चांगली अजून राहिलेली आहे. त्याचं कारण आहे लहानपणी तेल मॉलिश सगळं छान केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या की भगवंत रडतायत आणि सगळं काजळ तोंडाला डोळ्याला लागलेलं आहे. त्यांच्या डोळ्यातलं काजळ पाण्याबरोबर खाली आलेलं आहे. मुखी माखला रंग तो काजळाचा, तया उपरी नाचवी कृष्ण. डोळ्यातलं पाणी खाली उघळते आणि त्याचं जे रूपडं आहे ते बघितल्यानंतर यशोदा मातेचा राग कुठे पळून गेला. उचलून घेतलं. खूप छान हे झालेलं आहे. आता भगवंत हळूहळू खोड्या करायला लागलेले आहेत. त्यांच्या खोड्या कुठल्या आहेत? सगळ्यांना जमवायचं. आणि आज दहीहंडीचा काल्याचा दिवस आहे म्हणून थोडंसं त्याच्यावर करू विवेचन आपण. दहीहंडी याचा अर्थ आहे
पूर्वी शिंकी असायची. आता शिंक म्हणजे काय हेच आत्ताच्या मुलांना माहिती नाही, कारण आता फ्रीज असतो घरात, त्यामुळे शिंक बिंक लोणी कुठे ठेवतात काय ते काही माहिती नाही. पूर्वीच्या काळी वर शिंक टांगलेलं असायचं आणि त्याच्यावरती मडकी ठेवलेली असायची, लोणी दही काय असेल ते त्याच्यात. आणि मग काय तर कृष्ण हा बायका ह्या घरातल्या गवळणी आपल्या मुलांना पण खायला घालायचं नाही, कारण सगळं कंसाकडे पाठवायचं असायचं ना. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी कृष्णाने एका मुलाला गोणवा करायचा, त्याच्यावर दुसऱ्याने उभं राहायचं आणि त्याच्या खांद्यावर कृष्ण बसायचा आणि ती मडकी फोडायचा. म्हणून ती दहीहंडीची पद्धत त्यावेळेला निघालेली आहे. आता आम्ही कोट्यावधी रुपये त्या दहीहंडीवर लावतो, होय की नाही. मी म्हटलं कोट्यावधी लावा, पण एक जीव गेला तर त्या कोटीने तो जीव परत येणार आहे का हो तुमचा? नाही. पुन्हा गेलेल्या जीवाला कोणीही त्याच्या आईवडिलांना किंवा कोणीही विचारत नाही. अशाच परिस्थिती आहे सगळीकडे. आणि म्हणून कृष्णाने ह्या सगळ्या गोष्टी कशाकरता केलेल्या आहेत तर आहेत तुम्ही खाऊन पिऊन त्या कंसाचं सैन्य आलं तर आपल्याला त्यांच्याबरोबर लढता येणार आहे, हा विचार त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. आणि मग आता कृष्णाचा वाढदिवस आहे बघा, लेकिन आपण करतो, पण त्यावेळेचे वाढदिवस खूप वेगळे होते. यशोदेने त्याला छान सजवलेलं आहे. त्याचं वर्णन नाथाने आपल्या एका छानशा ह्याच्यामध्ये केलेलं आहे. भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले नाचत तान्होले यशोदेचे. भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले नाचत तान्होले यशोदेचे. कडदोरा बिंदली वाघ नख साजरी, कडदोरा बिंदली वाघ नख साजरी नाचत हरी यशोदेचा, नाचत हरी यशोदेचा. भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले नाचत तान्होले यशोदेचे. बाकी साजरिया कानीच्या बाळिया ढाळ देती, कानीच्या बाळिया ढाळ देती. एका जनार्दनी एकत्व शरण, एका जनार्दनी एकत्व शरण. जीवे लिंबलोण उतरीती, जीवे लिंबलोण उतरीती, जीवे लिंबलोण उतरीती. भिंगाचे भिंगुले म्हणजे पूर्वी झबल्यांवर काचेचं हे लावलं जायचं मळ तुकडे आणि त्याला बाजूनी छान नक्षी केलेली असायची. असं छान अंगरखा कृष्णाला त्यांनी घातलेला आहे आणि असं सजवलेलं आहे कृष्णाला, छान नटवलेलं आहे कृष्णाला. आणि त्यावेळेला काय म्हणतात, भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले नाचत तान्होले यशोदेचे. अहो तो कृष्ण आहे, सगळ्या गोपी हसतायत, टाळ्या वाजवत आहेत. यशोदा म्हणते अगं काय एवढं हसायला आणि ह्याला झालं. त्या म्हणतात अगं हा कृष्ण काही त्याला शिकवावं लागत नाही, इतका छान नाचत होता म्हणाली आत्ता ह्याच्यामध्ये. यशोदेने सांगितल्यानंतर पुन्हा कृष्णाने थोडंसं नृत्य करून दाखवलं, नाही का. अहो 14 विद्या 64 कला हे ज्याच्यापासून निर्माण झाल्या त्याला काही शिकवायला लागेल का हो. अहो त्यानेच निर्माण केलेले आहेत, आपल्याला शिकावं लागतं, त्यांना काही शिकावं लागलेलं नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, आणि म्हणून गोकुळातला जो हा आनंद आहे ना तो अतिशय वेगळा असा असलेला आनंद आहे. हा आनंद म्हणजे सांगतात की ह्या गोकुळातल्या ज्या गवळणी आहेत, जे गोप आहेत ते कोण आहेत, होय की नाही. कर्मपर ज्या आहेत ना वेदश्रुती, त्यामुळे सगळ्या सुना झालेल्या आहेत, कारण सुनांना कर्म करावं लागतं. उपासना परत ज्या म्हणाल्या श्रुती आहेत त्या सगळ्या मुलींच्या रूपात आलेल्या आहेत, कारण मुली कसं आपल्या आईकडे असतात तोपर्यंत त्यांना छानच असतं की नाही. सासरी गेल्या सगळ्या सुना कोणीतरी कुठल्या तरी होतात, मग त्यांना त्यांचं कर्म करावं लागतं. आणि ज्ञानपर ज्या श्रुती आहेत त्या सगळ्या सासवांच्या रूपात जन्मला आहेत, कारण सासवांना खूप ज्ञान असतं ना. आताचं सगळंच वेगळं झालेलं आहे, त्या काळातलं आहे. म्हणजे ह्या ज्या श्रुती आहेत वेदांमधल्या त्या सगळ्या श्रुती ह्या वेळेला गोकुळामध्ये ह्या गोपी त्यांच्या सासवा मुली ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये रूपामध्ये आलेल्या आहेत. कारण ते सांगतायत देवा आम्ही इतकी वर्ष तपश्चर्या केलं, पण तू आम्हाला काही भेटला नाहीस, तेव्हा आता तू आम्हाला भेटणार आहेस, म्हणून आम्ही वेगळी वेगळी रूपं घेऊन त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतरलेल्या आहेत. आणि मग कृष्णाबरोबर रास
खरं तर मला सांगा, हा रास जो आपण म्हणतो की नाही, कृष्णाने यमुनेच्या तीरावर सगळ्यांना गवळणींना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आत्ता तुम्ही इथे आलात, आता तुमची रात्रीची वेळ आहे, तुम्ही कुठे पाहिजे? ते म्हणाले आमच्या नवऱ्याबरोबर. मग तुम्ही इथे कशाला आलात? मग नवऱ्याची सेवा केली तर आम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा सांगतात तुम्हाला देव भेटेल. अरे मग तूच देव आहे तर आम्ही त्याची सेवा कशाला करायला जायचं घरी? असं म्हणून त्या गवळणीने, म्हणून त्यांना उद्धव ज्या वेळेला गोकुळामध्ये आलेला आहे ना, उद्धवाला पाठवले कशाकरता कृष्णाने गोकुळामध्ये, उद्धवा सांत्वन कर जा, सांत्वन करायला जा गोपींचं, कारण मी तिथनं निघाल्यापासून त्या सगळ्या दुःखी झालेल्या आहेत. उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळवासी जनांचे. म्हणून उद्धव त्या सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी म्हणून आलेला आहे तिथे. आणि ज्या वेळेला सगळ्या गोपी त्याला गोपींना तो सांगतो आहे की तुम्ही निर्गुणाची उपासना करा. त्या म्हणतात अरे आम्ही उघड्या डोळ्याने आम्ही परब्रह्म जर रोज बघतो आहोत तर आम्हाला निर्गुणाची उपासना करायची काय आवश्यकता आहे? होय की नाही? भगवंत सांगतात ज्यांना निर्गुण म्हणजे निराकाराची उपासना करता येत नाही त्यावेळेला ते आपल्या मस्तकामध्ये देवाला डोळ्यामध्ये साठवतात आणि उपासना करतात. म्हणून आपण ज्यावेळेला देवळात जातो ना त्यावेळेला आपण देवाला आधी डोळे भरून बघायचे, त्याचं रूप आपल्या डोळ्यात साठवायचे आणि मग त्याची उपासना करायची, भक्ती करायची आहे त्या ठिकाणी. हे कार्य गोपी उघड्या डोळ्याने 24 सगळीकडे त्यांना कृष्णच दिसत होता, मुळी दुसरं काही दिसतच नव्हतं. कणकणमे भगवान असं जे आपण म्हणतो ना त्याचं कारणच ते आहे. या कणाकणात परमात्मा वास्तव्य त्याचं आहे आणि त्याच्यामुळं ते होणार आहे तिथे. आपण त्याच्यात करायचं नाही. आपल्याला हे सगळं ऐकायला संतांनी आमच्या सगळ्या गोष्टींचं हे करून ठेवलेले आहेत. आधी केले मग सांगितले. त्यांनी सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे आणि मग आम्हाला सांगतायत ते आता. पण आम्ही शहाणे होत नाही ना त्यातनं अजिबात सुद्धा. म्हणून संत आम्हाला सारखे सारखे सांगत असतात पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवर. म्हणून आपल्याला काय म्हणा, आपल्याकडे हरदासाची कथा मूळ पदावर तिथेच यावं लागतं प्रत्येकाला, नाही का? आपल्या आयुष्याचं मूळ काय आहे? ऊर्ध्वमूल मधशाखम. भगवंत कुठे आहेत? वरती आहेत. त्यांनी सगळ्यांना धरून ठेवलेलं आहे तिथे. वर ऊर्ध्व आहे सगळं, तिथे वर भगवंत आहे. मूळ जगाचं वरती आहे. मग आपण खाली हे विस्तार सगळं झाले आहेत, त्याच्या फांद्या आहेत, मुळं आहेत, पानं आहेत, काय काय सगळं आहे ते खाली उलटं झालेलं आहे. म्हणून संसाराचा वृक्ष हा उलटा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग तो कशानेही तोडला जात नाही. तेव्हा हे जर आपल्याला करायचं असेल तर मग कृष्णाला आपण पुन्हा पुन्हा नामस्मरण चिंतन म्हणून ते सांगतात. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. अहो आनंद होणारच ना, कारण आनंदाचा कंदच त्यांच्याजवळ आहे. तर मग हा आनंद होणारच आहे की नाही? आता कृष्ण खूप खोड्या करायला लागलेला आहे आणि म्हणून यशोदा त्याला आता सांगते. आपल्याला थोडक्यात ते काय बघायचे ते बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तो सांगतो की आता कृष्णा आता तू खूप त्रास द्यायला लागले सगळ्यांना, खोड्या करतोयस, हे करतोय, तेव्हा आता तू उद्यापासनं बलराम दादाबरोबर गायी चारायला यमुनेवर जा. कृष्णालाही तेच हवं असतं कारण त्याला घरात राहायला आवडत नाही आणि म्हणून उद्यापासनं जायचं आहे. सगळ्या गोपींना असं वाटायला लागलं की आपण उगीच यशोदेकडे जाऊन कृष्णाच्या तक्रारी केल्या. आता तो जो उद्या सबंध दिवस आपल्याला दिसणार नाही. म्हणून पहाटे पहाटे त्या सगळ्या जणी कृष्णाला उठवायला आलेल्या आहेत. प्राचीच्या मंदिरी उषाये अरुण स्वागताला नयन कळ्या उघडून पाहतू आता गोपाळा घे गुरली ही हाती आता काढ स्वरांचा थवा धेनू ऐकून धेनू येतील वेणू ऐकून धेनू येतील तुझ्याकडे माधवा तुझ्याकडे माधवा तुझ्याकडे माधवा. सगळ्या गवळणी कृष्णाला उठवायला आलेल्या आहेत. यशोदेने छान तयार केला आहे त्याला आणि केल्यानंतर शिदोरी बरोबर दिलेली आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येकजण आपापल्या घरातून जे काही असेल ते असं सगळं त्या ठिकाणी घेऊन येत होते आणि त्याचा काला करायचा. माधवी ओट्यावर काला ठेवल्याचा ठिकाणी कातेच्या गायच्या ते बाजूला लोणी साखर आहे वाटीत छोटे. तेव्हा हा काला करायचा
काला याचा अर्थ काय आहे? सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायच्या आणि त्या सगळ्या एकत्र करून त्यात जो चव असेल ती छानपैकी अशी आपण त्याला वेगळीच चव येते खरं तर त्या काल्याला. इथे पण लोकांना द्यायचं आहे ना का. तेव्हा भगवंतांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत. भगवंत काय सांगतात बघा, वनी खेळती बालते पल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंत सांगतात बघा काय, वनी वत्स सोडा चरायासी पाणी, तया पाजुनिया म्हणे चक्रपाणी. आधी त्या मुक्या जीवांची काळजी घ्या, मग आपण सगळे खायचं आहे. तेव्हा त्यांना आधी चरायला पाणी पाजा, चरायला सोडा, मग आपण सगळ्यांनी एकत्र बसून काला करायचा आहे, काला खायचा आहे. तेव्हा भगवंतानी सगळ्यांना कसं बसवलेलं आहे, एका पुढे एक, हे की नाही. आधी मोठी मुलं मग छोटी, जसं म्हणाले कमळाच्या पाकळ्या असतात की नाही, मोठी पाकळी बाहेर, हात छोट्या पाकळ्या, तसं भगवंतानी सगळ्यांना असं गोल बसवलेलं आहे. सगळ्यांच्या मध्ये केळीची पानं, त्यावेळेला सगळं काही हे होतं निसर्गामध्ये, निसर्गाचा आस्वाद कसा घ्यायचा ते त्यावेळेच्या लोकांना सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळे केळीच्या पानावर जेवणं हे खरं परमभाग्य असं म्हणत असत पूर्वी. आता केळीची पानं नाही, आता सगळ्या थर्मोकॉलच्या ते नाही तर ह्याच्या डिश आलेल्या आहेत, त्याच्यात जेवतो आपण, हे की नाही. म्हणजे निसर्गापासून आपण किती लांब सगळे जायला लागलेलो आहोत ते मला सांगा. पूर्वीच्या काळी केळीची पानं किंवा पत्रावळी लावायच्या, त्यासुद्धा पळसाच्या किंवा वडाच्या पानाच्या पत्रावळी लावल्या जायच्या. किती सुंदर त्या बघा, बारीक बारीक, त्याला काटे नाहीत म्हणत, त्याला बारीक हे असायच्या, चोयट्या काढायच्या आणि त्या चोयटीने ती पत्रावळ शिवायची सगळी. आणि आता दोरे मशीन सगळं आता आलं आहे, त्याच्यात काही नाही आहे, सुधारलंच पाहिजे आपण आता ते. पण तरीसुद्धा पत्रावळीवर जेवणं ना, याच्या केळीच्या पानावर जेवणं, केळीच्या पानावर गरम भात, त्याच्यावर वरण तूप, सोमवारी श्रावणात पूर्वी किती छान मजा असायची, करत नाही का. श्रावण महिना म्हटला की सगळ्या गोष्टी काय छान चाललेल्या असायच्या. आता श्रावण काय, भाद्रपद काय आणि शिमगा काय, सगळं सारखंच झालेलं आहे. आता कुठल्याही गोष्टीचं काही नवल कौतुक काही राहिलेलं नाही आता. त्यामुळे भगवंतानी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या सगळ्यांचा काला केलेला आहे. आणि भगवंतानी एकेकाला प्रसाद असे हा कर्णिकांबुजा माझी जेवी, मुला मध्यभागी बसे कृष्ण तेवी, मुखी ग्रास सप्रेम घालून हाती, दही भात दे देवलीला पहाती. जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आपण सुद्धा प्रसादाचा काला आणि भगवंताला लोणी साखर आवडते म्हणून ती सुद्धा इथे भगवंतांच्या करता ठेवलेली आहे. तेव्हा आपण आता भगवंत खूप छान याने सगळ्यांना गोपी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण आता ढिम्मक ढिम्मक ढोल वाजे, ढिम्मक ढिम्मक ढोल, ढिम्मक ढिम्मक ढोल वाजे, ढिम्मक ढिम्मक ढोल. श्याम मुरारी बोल राधे, श्याम मुरारी बोल राधे, श्याम मुरारी बोल. ढिम्मक ढिम्मक ढोल वाजे, ढिम्मक ढिम्मक ढोल, ढिम्मक ढिम्मक ढोल वाजे, ढिम्मक ढिम्मक ढोल. एकच कृष्णाच्या जन्माचा उत्सव, आनंदाची वेळा, आनंदाची वेळा. कळ्या फुलांनी सजून आला गोपाळांचा मेळा, कळ्या फुलांनी सजून आला गोपाळांचा मेळा. गोपाळांचा मेळा, गोपाळांचा मेळा, गोपाळांचा मेळा, गोपाळांचा मेळा. घटडोईवर घेऊन गती, घटडोईवर घेऊन गती, गावती ढोल. श्याम मुरारी बोल राधे,
कृष्ण महाराज की जय. काला म्हटलं, हे सगळं म्हटलं की टिपऱ्या, कारण त्याच्याशिवाय मजाच येत नाही, नाही का. तर आम्ही सुद्धा थोडासा प्रयत्न केलेला आहे टिपऱ्या वाजवून हे करण्याचा. त्यामुळं आता आपण भैरवीकडे वळायचं आहे. म्हणून भगवंताने मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आम्हाला हेच सांगितलेलं आहे की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, नाही का. असा अंत आणि पार नसलेल्या अशा भगवंताला आपण आज पुन्हा एकदा भेटायचा. एक रूप नामे तुझी रे अनंत, तुझी रे अनंत, परब्रह्म देवा तुला दंडवत, परब्रह्म देवा तुला दंडवत. कुणाचा कन्हैया कुणाचा गोविंद, कुणाचा कन्हैया कुणाचा गोविंद, कुणी विष्णू भजनी सदा राही दंग, कुणी विष्णू भजनी सदा राही दंग, कुणी नीलकंठ पूजितो मनात, कुणी नीलकंठ पूजितो मनात, परब्रह्म देवा तुला दंडवत, परब्रह्म देवा तुला दंडवत, परब्रह्म देवा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की